ऐका, तुम्हाला सांगतो, ही जी बातमी पसरवली होती ती एका गटाने पसरवली, ज्यांच्या मनात असं आहे की उद्धवजींचं आणि मुख्यमंत्र्यांची भेट होऊ नये. कारण मागच्या वेळी जेव्हा भेट झाली होती तेव्हा बीपी सगळं ते काय कुठे कुठे काय काय झालं होतं त्यांचं ते विचारत ना. पण मुख्य गोष्ट हीच आहे की लोकशाही एखादं असं जेव्हा सदन असतं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, एवढं निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं बहुमताचं सरकार आल्यानंतर तुम्हाला एका विरोधी पक्ष नेत्याची भीती वाटते, एका व्यक्तीची भीती वाटते, हे आश्चर्य आहे. भाजपला द्यायचं नाहीये, आम्ही देणारच नाहीये. हो, पण ते सत्तेत ते का घेतील भाजपवाले विरोधी पक्ष नेत्याचं पद? तुमच्या पार्टी मार्फत भास्कर जाधवांचं विरोधी पक्षपदासाठी नाव पुढे गेलाय किंवा पत्र देण्यात आलंय. तुमचं नाव किंवा इतरांचं नाव पुढे करून भास्कर जाधवांचं नाव मागे टाकण्यात किंवा मागे पडावं अशी कोणाची इच्छा वाटते? कोणाची नाही. आता उद्या अजून 2 नावं तुम्ही ऐकाल नवीन, पण ते जिंकून आले तेवढं बघा. ठीक आहे. प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे. त्यांच्या घरच्यांचं म्हणणं असं आहे की मला न्याय मिळाला. अनेक बीडचं प्रकरण आहे, परभणीचं प्रकरण आहे, अशी अनेक प्रकरणं महाराष्ट्रात आहेत. आज देखील आम्ही सकाळी चर्चा करत होतो. पण मुद्दा असा आहे ना की पुढे सरकार काही करतंय का? आणि ही जशी प्रकरणं आहेत तसं शेतकऱ्यांच्या पण आत्महत्या आहेत. हा पण प्रकार तसाच आहे, चालूच आहे. कुठेही पूर्णविराम त्याला होत नाही कारण सरकारकडून मदत मिळत नाही. अरे बापरे.